नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये हा जो आपल्याला रेफ्रिजरेटर पाहायला मिळतो याचा स्फोट झाला आणि गाडीच्या डिक्कीमध्ये हा होता आणि या स्फोटमुळे एक व्यक्ती जो आहे तो गंभीररित्या जखमी झालेला आहे। त्याच्यानंतर त्याला तात्काळ बदलापूर स्टेशनच्या शेजारीच असणाऱ्या राठोड हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं। आपल्यासोबत माहिती देण्यासाठी डॉक्टर विनायक सर आहे। सर, नेमकं काय घडलेलं आणि आपल्याला काय माहिती देण्यात आलेली? साधारणतः मला जसं प्राथमिक माहिती भेटली की रेल्वेमधून उतरून तो व्यक्ती वेस्टच्या दिशेने म्हणजे पश्चिमेच्या दिशेने चालत असताना वैशाली टॉकीजच्या समोर स्कूटीच्या आसपास जी काही स्कूटीमध्ये ठेवलेली ही वस्तू होती ती अचानक स्फोट घेतला। त्याच्यानंतर त्याच्या पायाला गंभीर जखम झाली। जखम म्हणजे म्हणण्यापेक्षा त्याचा पाय फ्रॅक्चर आहे आणि एक मोठी वुंड आहे ज्याच्यामधून खूप सारा ब्लड लॉस होत होता। त्याच्यामुळे त्याला चालता येत नव्हतं। मग ते आपण प्राथमिक उपचार म्हणून त्याला आता ब्लड लॉस थांबवलेला आहे आणि पुढच्या गोष्टींसाठी त्यांना पुढे तात्काळ शिफ्ट करण्यात दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। तात्काळ त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं। आपल्याला काय माहिती मिळाली? ती व्यक्ती ती स्कूटी त्यांची होती का दुसऱ्या कोणाची? साधारणतः ती व्यक्ती रेल्वेचा प्रवास करून रिक्षाने घरी जाणार होती। बाजूला चालत असताना ती स्कूटी दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीची होती। ज्या स्कूटीमध्ये साधारणतः एसीचा हा गॅस किट आहे तो ठेवलेला होता, तो फुटला की अजून त्याच्यासोबत काही वस्तू होती जी फुटली, त्याच्यामुळे त्या पायाला गंभीर जखम झाली असं प्राथमिक अंदाज त्याच्या बरोबरच्या लोकांनी दिलेला आहे। आणि त्याला अक्षरशः आजूबाजूच्या लोकांनी माणुसकी दाखवून म्हणजे फेरीवाले असो रिक्षावाले असो त्यांनी उचलून आणलं, वेळेत आणल्यामुळे आपल्याला वेळेत त्याचा रक्तपुरवठा जो म्हणजे रक्त जे वाहत होतं ब्लड लॉस कंट्रोल करता आला। अन्यथा त्याचे अजून दुष्परिणाम आपल्याला आपण याची माहिती जेव्हा घेतली तर उष्णता जास्त वाढल्याच्या नंतर हा स्फोटक होता असं कळलं। साधारणतः हे जे गॅस किट असतात जेव्हा बाहेरची गरमी वाढत जाते तर अशा गोष्टी जेव्हा उष्णतेमध्ये येतात संपर्कात तर त्याच्यावरचा तापमान वाढल्यामुळे आणि प्रेशर वाढल्यामुळे हे फुटतात। तर अशा गोष्टी ॲक्च्युली जे लोक यूज करतात आहे किंवा ज्यांना ह्यांच्याबद्दल माहिती आहे त्यांनी लोकांना ह्या गोष्टींबद्दल आत्ता कळवावं, कारण की आज एकाचा जीव जाता जाता वाचलाय। तो व्यक्ती खूप गंभीर आहे। तुम्ही जर पुढच्या आता जिथे शिफ्ट केलाय तिथे जाऊन चौकशी केली तर तुम्हाला लक्षात येऊ शकतं की त्याला किती जखम झाली। नशिबाने एक होतं की त्याच्या पायाला लागलं, तेच जर त्याच्या डोक्याला लागलं असतं किंवा हृदयाच्या ठिकाणी झालं असतं तर जागेवरती जीव जाण्याची शक्यता होती। नागरिकांना काय आव्हान असेल सर? गरमी जास्त वाढते, काळजी घेण्यासाठी सर्वांनी एक तर पहिलं की ह्या उन्हापासून जेवढं जपता येईल स्वतःला अननेसेसरी म्हणजे जर गरजेची गोष्ट नसेल तर दुपारी उष्णतेच्या काळामध्ये बाहेर पडू नये आणि बाहेर पडत असाल तर पाण्याचा इंटेक व्यवस्थित ठेवणं, गरम पदार्थांचं सध्या सेवन कमी करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही जे काही मॉइश्चरायझर यूज करतात किंवा ज्या काही गोष्टी यूज करतात त्या प्रॉपर यूज करून स्वतःची काळजी घ्या। अननेसेसरी उन्हातून बाहेर प्रवास करू नका। डॉक्टर विनायक सर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे। त्यांना तात्काळ राठोड हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेलं, परंतु आता पुढील उपचारांसाठी त्यांना मोठ्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो हाच रेफ्रिजरेटर आहे, एसीसाठी याचा वापर केला जातो आणि हा स्कूटीच्या डिक्कीमध्ये होता आणि याचा ब्लास्ट झाला। जेव्हा आम्ही प्रत्यक्षदर्शींशी संवाद साधला मला काही 2-3 मित्रांचे फोन आले आणि जे प्रत्यक्षदर्शी होते, जे तिथे रिक्षावाले फेरीवाले होते, त्यांनी तात्काळ त्या व्यक्तीला राठोड हॉस्पिटलमध्ये आला आणि जो त्यांचा रक्त या ठिकाणी वाहत होतं ते डॉक्टरांनी थांबवलेलं आहे आणि पुढील उपचारांसाठी त्यांना आता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलेला आहे। धक्कादायक प्रकार घडलेला आहे। गरमी प्रचंड वाढते आणि हे रेफ्रिजरेटर आहे जे सार्वजनिक ठिकाणी खरं तर वापरले नाही पाहिजे। खूप मोठा घातपात होऊ शकला असा, कारण की ती व्यक्ती जी आहे ती त्याचा आणि त्या दुसऱ्या गोष्टीचा म्हणजे जी स्कूटी होती त्यांचा काहीच संबंध नव्हता। ते ट्रेनमधून उतरले असल्याचं प्राथमिक माहिती डॉक्टर विनायक सर यांनी सांगितलेली आहे। जशी त्यांच्या कानावरती ही माहिती आली तशी त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे आणि ही माहिती कळल्याच्या नंतर आम्ही राठोड हॉस्पिटलमध्ये आलो आणि डॉक्टरांशी संवाद साधल्याच्या नंतर हा धक्कादायक प्रकार जो बदलापूर स्टेशन परिसरामध्ये वैशाली टॉकीजच्या अगदी प्रवेशद्वारापाशीच हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। त्याच्यामुळे कुठेतरी गरमी वाढत असल्यामुळे असे प्रकार घडत आहेत। त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेणं, तत्परता दाखवणं तितकंच गरजेचं आहे। बदलापूर शहरात अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू। आम्ही आता त्या हॉस्पिटलला देखील जाणार आहोत आणि जे या घटनेमध्ये गंभीररित्या जखमी झालेले व्यक्ती आहेत त्यांच्याशीही संवाद साधून संपूर्ण या प्रकाराची माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। बदलापूर शहरातल्या व ग्रामीण भागातील अशाच अपडेट मिळवण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजला फॉलो करा।